संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 19वा वाली व मराठीमध्ये. आटानाटीय सुत्त पार्ट 1. आटानाटीय सुत्त पार्ट 1 अहिंसा पालन गाथा आहे. मनुष्य जीवन सुधार परित्राण आहे. आटानाटीय सुत्त पार्ट 1. दक्षतापूर्वक घेतल्याने मनुष्य सद्गुणी सद्वर्तनी सत्कर्मी बनतो. मनुष्य प्रसन्न राहतो. ह्याच परित्राणाने माणसाचे व जगातील सर्व पशुपक्ष्यांचे रक्षण होते. सर्व सुखी होतात. आटानाटीय सुत्त पार्ट 1. अपसणेहि नाथस्स सासणे साधु सम्मत्ते अमनुष्यैहि चण्डेहि सदा किब्बिसकारिभिः परिसानत्सतसन्ना अहिंसाय च गुत्तिया यं देशेसि महावीरो परितङ् भणामहे. आटानाटीय सूत्र. भगवान बुद्धाच्या धम्मशासनाने अप्रसन्न राहणारे जे भयंकर अमनुष्य आहेत, सदोदित वाईट कर्म करण्यात गुंतलेले आहे, परिषदेकडून अहिंसेचे पालन व्हावे म्हणून आणि प्राणी मात्रांचे रक्षण व्हावे म्हणून बुद्ध भगवंताने जो परित्राणाचा उपदेश दिला होता, तोच पाठ आम्ही सुद्धा करीत आहोत. विपसिसच्चणमथ्यू चक्षुमन्तस्स सिरीमतो सिखिस्सपीणमथु सब्बभूताणु कंपिण्णो. चक्षुमान डोळस ऐश्वर्य संपन्न विपश्शिला नमस्कार असो. सर्व भूतमात्रावर अनुकंपा करणाऱ्या सिखी बुद्धास नमस्कार असो. वेशभूषणमथु नाथ कस्स तपस्सिनो नमथु कुकुसन्धस्स मारसेनापमध्यिनो. महान तपस्वी स्नातक विश्वभूला नमस्कार असो. मारसेनेची तारांबळ उडविणाऱ्या कुकुछंदास बुद्धास नमस्कार असो. कोणागमनसणमथु ब्राह्मणस्स उसीमतो
कस्सा पस्सा नामथू विप्पा मुत्तस्सा सप्पधी. ब्रह्मचारी कोणागमन बुद्धास नमस्कार असो. सर्वच राग द्वेषादी क्लेशपासून अगदी मुक्त असलेल्या काश्यपाला नमस्कार असो. अंगीरसस्सा नामथू सक्य पुत्तस्सा सीरीमतो यो इमं धम्मं देसेसि सब्बा दुःखापणुदनंग. अंगीरसाला नमस्कार असो. श्रीमान साक्यपुत्राला तथागताला नमस्कार असो. याने सर्व दुःखाचा नाश करण्याकरिता हा धम्मोपदेश दिला आहे. ये चापी निबुत्ता लोके यथा भूतंग विपासी सुंग. ते जना पिसोनाथ महंत वीत सारदंग. आणि ज्या दुसऱ्यांनी खरोखरच ज्ञान मिळवून निर्वाण पावले ते सर्वच महान होते. आस्त्रवमुक्त निर्भय आणि सर्वाच्या प्रती समान भाव ठेवणारे होते. हितं देव मनुसानंग यं नमस्सन्ति गोतमा. विद्याचरणा संपन्ना महंत वीत सारदंग. जे देवता आणि मनुष्याच्या हिताचे रक्षण करते. विद्या सदाचरणी महान तसेच निर्भयतेने विचरण करीत होते. त्या गौतमाला सर्वात नमस्कार करतात. एतेच येच संबुद्धा अनेक सत कोटियो. सब्बे बुद्धा समा समा. सब्बे बुद्धा महिंधिका. ते आणि दुसरे जे अनेक शतकोटी संबुद्ध झाले आहेत ते सर्वच बुद्ध समान आहेत. सर्वच महान प्रतापी आहेत. सब्बे तस्सा बलूपेता वे सारज्ये उपागता. सब्बे ते पटी जानन्ति आस भट्टाण उत्तमंग. सर्वच
10 गुणांनी परिपूर्ण आहे. सर्वच निर्भयतेने विशारद विचरण करणारे आहे. ते सर्वच उत्तम श्रेष्ठ ज्ञानाचे जाणते आहेत. सिंहनादंग नदन्तेन्ते परिसासु विसारदा ब्रह्मचक्रं पवत्यन्ति लोके अपट्टिवत्यंग. ते निर्भय होऊन परिषदे सिंहनाद करतात आणि संसारात कधी कुणी न केलेले धम्मचक्र प्रवर्तन करतात. उपेता बुद्ध धम्मेहि 18 सही नायका 32 लखण्णुपेता 97 व्यजन्नाधरा. हे नायक 18 प्रकारच्या बुद्ध गुणांनी युक्त आहेत. 32 महापुरुषाची लक्षणे आणि 80 अणुव्यंजनांची उत्तम काया पावले आहेत. व्यामपभाय सुपभा सब्बे ते मुनी कुज्जरा. बुद्धा सब्बयुनो एते सब्बे खीना सवाजिणा. त्या सर्वच मणिकुंजराच्या कायेतून एक व्यामप्रभा सतत व्याप्त झालेली राहते. हे सर्व बुद्ध सर्वज्ञ असून त्या सर्वच जिनांचे आश्रव क्षीण झाले आहेत. महापभा महातेजा महापय्या महाबल्ला महाकारुणिका धीरा सब्बे साणंग सुखावहा. हे धीर अत्यंत प्रभावशाली अत्यंत तेजस्वी प्रज्ञावान अत्यंत बलवान महाकारुणिक आणि सर्वांनाच सुख देणारे आहेत. दीपानाथा पतिष्ठाचा तानालेणाचा पाणिनंग गती बंधू महेशासा शरणाचा हितेसिनो. प्रदान करणारे बंधू आकांक्षेचा चुराडा झालेल्यास आश्वासन देणारे धीर देणारे शरणस्थान आणि हित करते आहेत.
स देव कस्स लोकस्स सप्पेते परायणा ते साहंग शिरसा पादे वंदामि पुरी सुत्तम मे. देवतासह सज्जनासह सर्वाचेच ते आश्रयस्थान आहे. मी त्या सर्वच उत्तम पुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन करतो. वचसा मनसा चैव वंदामेते तथागते. शयने आसने ठाणे गमणे चापी संपदा. मी झोपलो असता, उभा असता आणि चालत असता सदैव या तथागताची बुद्धाची काया वाचा व मनाने वंदना करतो. साधु साधु साधु.